ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून श्री उमेश पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत। शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले उमेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत। या प्रभागामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामं झाल्याने नागरिकांना आपल्यावर विश्वास आहे, त्यामुळेच आपल्या रॅलीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असं श्री उमेश पाटील यांनी सांगितलं। काल उमेश पाटील यांनी रविवारचं औचित्य साधून एका रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी इतरही उमेदवार सहभागी झाले होते। खारेगाव, पारसिकनगर, त्याचप्रमाणे NMM सोसायटी, महात्मा फुले नगर आदी परिसरातून ही रॅली काढण्यात आली। नागरिक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। कुणालाही या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं, मात्र आपण केलेली कामं याची पोचपावती म्हणून नागरिकांनी ठिकठिकाणी आपलं स्वागत केलं असं श्री उमेश पाटील यांनी सांगितलं। शिवसेना महायुतीचे उमेदवार आज चारही प्रभाग 9 मधून चारही उमेदवार आम्ही या ठिकाणी संपूर्ण खारेगाव, पारशीनगर, सह्याद्री, NMM संपूर्ण महात्मा फुले फुलेनगर आम्ही रॅली करण्यात आली। आपण बघता संपूर्ण या भागातील सोसायटी असतील, मान्य आमचे नगरसेवक माजी गणेश आमच्या भागात रहिवाशाचं स्वतः सामील झालेले, आम्हाला कोणाला बोलायला लागलं नाही का शिवसेनेची रॅली आहे, महायुतीची रॅली आहे। अत्यंत चांगला प्रचार मिळाला। सकाळी 10:30 पासून झालेली आमची रॅली, आता वाजले किती 2:45। म्हणजे विचार करा, या भागात फिरत असताना एक वेगळा आनंद, लोक अनेक ठिकाणी थांबून आमच्या आरती करत होते का आमच्या भागातले श्रमाने पॅन्टचे श्रम नगरसेवक येणार आहेत। खरं विश्वास आहे, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे असतील, ठाण्यात धर्मवीर साहेब यांनी तो हिंदुत्व जिवंत ठेवलेला आहे आणि त्या विचाराने आम्ही सगळे 24 नगरसेवक या ठिकाणी आज मधून स्वतः आमचे गणेश कांबळे, मधून अनिता गौरव, त्या विजय लाशे आणि मी स्वतः उमेश पाटील आणि असंख्य कार्यकर्त्यांची मेहनत। मी आजही म्हणतो का तुमचे जर पाठीमागे ताकद कार्यकर्त्याची असले तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही। आज या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि रिपाईच्या महायुतीचे चौघही उमेदवार, अ मधना मी स्वतः गणेश कांबळे, ब मधना आमच्या अनिताताई गौरी आहेत, क मधना आमच्या विजयाताई लासे आहेत आणि ड मधना आमचे उमेश नाना पाटील आज या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। सकाळी साधारणतः 10:30 वाजता या रॅलीचं सुरुवात या ठिकाणी प्रभागातना रेतीबंदरवरनं झाली। मग रेतीबंदर, पारसिकनगर, खारीगाव, दत्तवाडी, सह्याद्री, आनंद विहार तसंच महात्मा फुले नगर या संपूर्ण प्रभागामध्ये आज एकच खुशीचे वातावरण होते, आनंदाचे वातावरण होते, विजयाचे वातावरण होते। कारण की आज असंख्य कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। तसेच ज्येष्ठ मंडळी असू द्या, तरुण मंडळी असू द्या, सर्वांचाच या रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे उत्साहाने या ठिकाणी समावेश होता। आणि आज संपूर्ण प्रभागामध्ये फिरल्यानंतर नागरिकांचाही जो प्रतिसाद होता, ठिकठिकाणी गेल्यानंतर आरती ओवाळून आम्हाला शुभेच्छा नागरिक देत होते।